सकाळी उठल्यानंतर थकवा जाणवत असेल किंवा शरीरामध्ये एनर्जी नसल्यासारखं वाटत असेल तर ह्या 5 सवयी तुमचा दिवस बदलू शकतात. बघा, बऱ्याच वेळा आपल्या काही ज्या सवयी असतात त्याच्यामुळे शरीरामध्ये सतत थकवा जाणवत असतो. सो म्हणूनच या साध्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही फॉलो करू शकता. त्यातली पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे उठल्याबरोबर मोबाईल पाहू नका. पहिले जे 10 ते 15 मिनिटं आहेत तुम्ही स्वतःला द्या. तुम्ही फोनपासून दूर राहिलं पाहिजे. थोडा वेळ शांत बसू शकता, सखोल श्वास घ्या आणि नैसर्गिक प्रकाशात बसा. यामुळे काय होतं, जो काही कॉर्टिसॉल आहे म्हणजे स्ट्रेस हॉर्मोन आहे तो नियंत्रणात राहतो आणि म्हणूनच तणावसुद्धा कमी होण्यासाठी मदत होते. त्यानंतर दुसरी गोष्ट जी तुम्हाला करायची आहे ती म्हणजे सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी पिऊ शकता आणि त्यामध्ये तुम्ही अर्धा लिंबू टाकून पिऊ शकता. सो ह्यामुळे काय होतं, शरीराचं डिहायड्रेशन आहे ते कमी होतं. त्यासोबतच पचनक्रिया सुधारते. म्हणजे जर तुम्हाला इंडायजेशन, ॲसिडिटी, ब्लोटिंग ह्याचा त्रास असेल तर ते कमी होऊ शकतं. म्हणूनच चहा, कॉफी पिण्याऐवजी तुम्ही हे लिंबू पाणी पिऊ शकता. त्यानंतर तिसरी गोष्ट जी तुम्हाला करायची आहे ती म्हणजे सकाळचं कोवळं ऊन घ्या. बघा, सकाळचा जो सूर्यप्रकाश आहे ते शरीराचं सर्केडियन रिदम म्हणजे जैविक घड्याळ आहे त्याला सेट करण्यासाठी मदत करतं. जेव्हा तुम्ही सकाळचा सूर्यप्रकाश घेता ना तेव्हा शरीरामध्ये जे काही हॅपी हॉर्मोन्स आहेत ज्याला सेरोटोनिन म्हणतात ते रिलीज होतात. त्यासोबतच तुम्हाला बघा व्हिटॅमिन डी मिळतं उन्हातून. म्हणूनच झोप व्यवस्थित लागते, मूड व्यवस्थित राहतो आणि जसं मी सांगितलं आपल्या शरीराचं एक घड्याळ आहे किंवा क्लॉक आहे ते सुद्धा सेट होण्यासाठी मदत होते. त्यामुळे काय होतं, वेळेवर जाग येते, वेळेवर झोप लागते आणि हे आपल्या ओव्हरऑल हेल्थसाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर चौथी गोष्ट जी तुम्हाला करायची आहे ती म्हणजे सकाळी उठून तुम्ही प्राणायाम करू शकता किंवा त्यासोबतच थोडं स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस करू शकता, तुम्ही योगा करू शकता. सो जेव्हा तुम्ही अनुलोम विलोम किंवा हलका व्यायाम करता तेव्हा शरीरामधील स्टिफनेस म्हणजे जो कडकपणा असतो तो कमी होतो आणि म्हणूनच दिवसाची सुरुवात जी आहे ती अधिक ताजेतवानी होते. त्यानंतर पाचवी गोष्ट जी तुम्हाला करायची आहे ते म्हणजे तुमचा नाश्ता. बरेच जण सकाळी उठल्यानंतर खूप अनहेल्दी खातात, तळलेले पदार्थ खातात, वडापाव किंवा समोसा असे पदार्थ खात असतात किंवा हाय कार्बोहायड्रेट वालं डाएट घेत असतात. म्हणजे जसं पोहा, उपमा ह्यामध्ये प्रोटीन्स नसतात. म्हणूनच तुम्हाला प्रोटीनयुक्त आहार घ्यायचा आहे. जसं की तुम्ही अंडी किंवा डाळींचे डोसे म्हणजे दाल चिल्ला जे असतं ते खाऊ शकता किंवा जर तुम्हाला पोहे खायचेच असतील तर त्यामध्ये मूठभर शेंगदाणे तुम्हाला टाकायचे आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही हाय प्रोटीनवाला ब्रेकफास्ट नक्की घ्या. यामुळे सुद्धा काय होतं, तुमची ब्लड शुगर जी आहे ती नियंत्रणात राहते. म्हणजे सडनली ब्लड शुगर वाढत नाही. कारण काय होतं, सडनली ब्लड शुगर जेव्हा वाढते तेवढी सडनली ती ड्रॉप म्हणजे कमी सुद्धा होते. म्हणूनच नाश्त्यानंतर किंवा काही खाल्ल्यानंतर थोड्या वेळाने तुम्हाला थकवा जाणवतो किंवा परत भूक लागते. आणि जर तुम्ही प्रोटीनयुक्त किंवा त्यामध्ये हेल्दी फॅट्सही घेतले तर ब्लड शुगर स्टेबल राहते आणि एनर्जी सुद्धा मेंटेन राहते. म्हणूनच तुमचा सकाळचा नाश्ता हा खूप इम्पॉर्टंट आहे शरीरातील एनर्जी मेंटेन करण्यासाठी. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो करा आणि बघा तुमच्या शरीरामध्ये बदल झालेले दिसतील तुम्हाला. सो हा व्हिडिओ जो आहे तो सर्वांसोबत नक्की शेअर करा.